हॅलो एव्हरीवन, माझं नाव सार्थक पाटील आणि मी ॲट द एंड ऑफ नोव्हेंबर मी करिअर मेकरला जॉईन केलं आणि त्यानंतरनं इथं येऊन मी जे लँग्वेजेस शिकलो किंवा जे काय काय शिकलो ते मी आज तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ॲक्च्युली सी लँग्वेजबद्दल मला खूप बेसिक्सचं नॉलेज होतं आणि ज्यावेळेस मी करिअर मेकरला जॉईन केलं, ज्यावेळेस मला गायडन्स भेटला, त्यानंतर आज मी स्वतःचं माझं प्रोजेक्ट बनवू शकतो. सो मी मला मला माझा प्रोजेक्ट पण तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्याआधी मी तुम्हाला करिअर मेकरबद्दल माहिती देतो. मला करिअर मेकरबद्दल बाहेरनं समजलं होतं, लाईक माझ्या मित्रांनी वगैरे मला सजेस्ट केलं होतं. त्यावेळेस मी करिअर मेकरला जाऊन व्हिजिट केलं, तिथलं स्टाफशी बोललो, म्हणजे मॅडम्सशी, सरशी. त्यानंतर मला एकदम चांगला ॲम्बियन्स वाटला किंवा वाटलं मला की मला इथं काहीतरी चांगलं शिकायला भेटेल. सो मी त्यानंतरनं मी क्लासला जॉईन केलं. बाकीचा स्टाफ पण खूप चांगला, सगळा स्टाफ पण खूप चांगला आहे. आणि आता मी तुम्हाला माझं प्रोजेक्ट एक्सप्लेन करतो फर्स्टला, की मी इथं येऊन काय शिकलो. सो माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम. सो हा प्रोजेक्ट आय थिंक किती बघा, ॲक्च्युली माझा प्रोजेक्ट हा 283 लाईन्सचा प्रोजेक्ट आहे. मला कधी वाटलं नव्हतं की मी एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट्स बनवल किंवा हे गोष्टी कराल, बट ॲट द एंड मी ह्या गोष्टी शिकलो. आणि माझं सगळ्यांना रेकमेंडेशन आहे, जे आय टी प्रोफेशनमध्ये जाणार आहेत किंवा जे इंजिनिअरिंग वगैरे करतायत, आय टीची रिलेटेड आहेत, प्लीज तुम्ही या क्लासला जॉईन करा. ह्या गोष्टी मी जसं शिकलो तसं तुम्ही पण शिका. सो आत्ता मी माझा तुम्हाला प्रोजेक्ट एक्सप्लेन करतो. हा मी माझा प्रोजेक्ट रन केला आहे. सो बेसिकली माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम. आणि इन लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीममध्ये मी खूप छोट्या मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत. ॲट द एंड मी बेसिकचा प्रोजेक्ट बनवला आहे, बट मी माझ्या परीने बनवला आहे, त्या गोष्टीचा मला आनंद आहे. लाईक लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीममध्ये बघा, मी 5-6 गोष्टी केलेल्या आहेत. लाईक ॲड बुक्स केलेल्या आहेत, डिस्प्ले बुक्स केलेले आहेत, सर्च बुक केलेले आहेत, इश्यू बुक केलेले आहेत, एडिट बुक केलेले आहेत आणि ॲट द एंड मी एक्झिट केलेलं आहे. आता ह्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी यूज केल्यात, लाईक स्ट्रक्चर, अरेज, फंक्शन्स, अशा बाकीच्या गोष्टी यूज केल्यात. लुपिंग स्टेटमेंट, इफ एल्स स्टेटमेंट, हे ज्यावेळेस मी शिकायला लागलो, हळूहळू समजायला लागलं, त्यावेळेस ह्या गोष्टी मी करू शकलो. सो मी तुम्हाला माझ्या प्रोजेक्टमध्ये हे करतो, एक्सप्लेन करतो. लाईक मी इथं जर चॉईस टाकली माझी, लाईक मला एक चॉईस 1 जर टाकली मी इथे, सो मला ॲड बुकचा ऑप्शन येतो. सो ॲड बुकचा ऑप्शनमध्ये काय करू शकतो मी, एंटर बुक आय डी करू शकतो. बुक आय डीमध्ये मला नंबर्स ओनली, लाईक मी इथं एक व्हॅलिडेशन लावलं. लाईक व्हॅलिडेशन म्हणजे लाईक मी जर इथं अल्फाबेट वगैरे टाकलं, बाकीच्या कुठल्या स्पेशल सिम्बॉल्स वगैरे यूज केल्या, सो तो मला सांगेल की बाबा तू चुकीचं करतोय किंवा तू चुकीचं टाकलं, तुला इथं आय डीसाठी तुला नंबर मॅन्डेटरी. हे व्हॅलिडेशन वगैरे मी सी लँग्वेजमध्ये शिकलो बऱ्यापैकी. सो आता मी ॲड करतोय इथं, समजा बुक ॲड केली. सो मला आता तो विचारतोय की बुकचं टायटल सांग किंवा बुकचं नेम सांग. सो मी इथं ABC कुठलंही बुकचं नाव टाकू शकतो. मी नाव टाकलं, ऑथरचं नाव पण टाकलं, XYZ हा ऑथर टाकला आणि त्यानंतर प्राईज वगैरे ॲड केली. आता प्राईज जर मी कॅरेक्टरमध्ये ॲड केली तर तो परत मला व्हॅलिडेशन देईल. बट आता मला थोडंसं लिमिटेड टाईममध्ये माझा प्रोजेक्ट एक्सप्लेन करायचा आहे. सो मी प्राईज टाकतो त्याची, देन त्याचे पेजेस टाकले. सो बुक ॲडेड सक्सेसफुल या मेसेज आला. मग ह्याच्यानंतर ना आता जर दुसरी गोष्ट करायला गेलं, लाईक मला डिस्प्ले करायचे आहेत बुक, तर मी सेकंड ऑप्शन चूज केला. इथं सेकंड ऑप्शन चूज करतो मी. लाईक या ठिकाणी मी बुक डिस्प्ले केली. मी जसंच टाकलं होतं त्या टाईपमध्ये बुक आय डी घेतली, बुकचं टायटल घेतलं, त्यानंतरनं ऑथर्स घेतलं, त्याची प्राईज बघा मी जी दिली होती तीच प्राईज इथं पण प्रिंट झाली आहे. त्याच्यानंतर पेजेस मी ॲड केलेले आहेत आणि स्टेटस कसं आहे त्याचा, अवेलेबल स्टेटस आहे. लाईक ज्यावेळेस अनअवेलेबल असेल हे माझं मॅनेजमेंट सिस्टीम मला सांगणार की तुझ्याकडे ही बुक अवेलेबल आहे का, किंवा मला जर कुणाला द्यायची असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी मी ते स्टेटस ठेवलेलं आहे त्याचं की ते अवेलेबल आहे का नाही. सो आता आपण काय करू, ऑप्शन थर्डकडे जाऊ. थर्ड ऑप्शन काय, सर्च बुक्स. आता जर मी एंटर केलो, सो तुम्हाला काय म्हणतोय, बुक आय डी दे. आता बुक आय डी तुम्हाला जर आठवत असेल तर मी फर्स्टला ॲड बुक करताना बुक आय डी टाकली होती. सो मला तो आय डी नंबर लागेल. सो मग मी आता इथं काय करतो, 1 टाकतो. सो मी इथं टाकतो बुक आय डी.
सो या ठिकाणी मी बघा बुक आय डी टाकली, बुक आय डी 1 टाकली. सो मला डिटेल्स आले बुक आय डीचे, लाईक टायटल आलं, ऑथर आलं, त्याची प्राईस आली, त्याचे पेजेस आले. सो मी सर्च केल्यानंतर ह्या गोष्टी येतात. आता फोर्थ चॉईस मी एंटर करतो. फोर्थ चॉईसमध्ये काय करणार माहिती आहे का मी? फोर्थ चॉईसमध्ये मी काय करणार, त्याच्यामध्ये इश्यू बुक, जर मला कुणाला बुक द्यायची असेल तर इश्यू करणार, त्यासाठी पण मला बुक आय डी लागणार. सो मी इथं 1 टाकतो. रिसिवर्स नेम मागणार तुम्हाला, लाईक मी आता माझं नाव टाकतो की हे मी रिसिवर आहे. ऑब्विसली माझा मोबाईल नंबर मागणार तो, मी माझा मोबाईल नंबर टाकतो. ओके, एंटर केलं. मोबाईल नंबर बघा मी आत्ता गडबडीमध्ये काहीतरी 11 डिजिट्सचा टाकला असेल तर तो मला परत सांगतोय की मी मोबाईल नंबर ना 10 डिजिट्सचा टाकला पाहिजे. सो मी माझा मोबाईल नंबर टाकतो 10 डिजिट्सचा. ओके, सो मला तो रिटर्न डेट विचारतोय की तू कधीपर्यंत तुमचा रिसिव्हर त्या गोष्टी रिटर्न करणार आहे. सो मग मी ते काहीतरी डेट देतो त्याला. हा मी डेट दिलं त्याला. पॉज. आता मी इथे 5th नंबरचा ऑप्शन देतोय की मला एडिट करायची आहे बुक. सो मी आता इथं 5 नंबरचा ऑप्शन दिला, मी बुक एडिट करतोय. सो तो काय म्हणतोय मला की तुम्हाला जर बुक एडिट करायची असेल तर तुम्हाला त्याचा आय डी टाकायला लागेल, सेम ॲज पहिल्यांदा जसं केलं आपण ते. सो मी इथं बुक आय डी टाकला, इथं टायटल घेतलं. न्यू टायटल काय केलं मी, समजा माझ्या बुकचं नाव ABC होतं, आता मी ABCD देतो. ओके, थोडंसं चेंजेस करतो. नवीन ऑथर जर टाकायचं आहे मला तर काय आपण PQR वगैरे काहीतरी देऊ ऑथरचं नेम. आणि न्यू प्राईस काय केली आपण 2580 अशी प्राईस दिली. आणि नंबर ऑफ पेजेस एक टाकू आपण रँडमली, 150 पेजेसची बुक आहे. सो ही बघा बुक इथं अपडेट झाली माझी. इथं मी जस्ट मला एक मेसेज आला, प्रिंट झाला आहे की तुमची बुक अपडेटेड सक्सेसफुली झाली. आणि हे गोष्टी पण मी ह्या कोडमध्ये केलेल्या आहेत. आणि ॲट द एंड मला प्रोग्राम जर क्लोज करायचा असेल तर मी 6 नंबरची चॉईस देतो आणि माझा प्रोग्राम एक्झिट करतोय. लाईक इथं माझा प्रोग्राम झाला. सो हा बेसिकली हा प्रोग्राम मी करिअर मेकरमध्ये मिनिमम 4 मंथ्समध्ये दिला. सो मला कळालं की माझ्या कॅपेबिलिटीज काय आहेत किंवा मी काय करू शकतो, काय ग्रॅप करू शकतो. इथं जे स्टाफ वगैरे जे आहे, मॅडम वगैरे पण खूप छान आहेत आणि ते एक चांगल्या प्रकारचं मोटिवेशन देतात. लाईक राम सर जरी असतील तर राम सर स्वतःहून येऊन विचारता की तुम्हाला काही अडचण आहे का, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आहेत का. आणि ह्या गोष्टी खूप लाईक फॅमिलीयर जसं राहतं ना आपण फॅमिलीमध्ये, तसं त्या गोष्टी मला करिअर मेकरला जाणवल्यात. सो प्लीज व्हिजिट करा तुम्ही करिअर मेकरला, तुमच्यासाठी खूप बेटर ऑप्शन आहे. असे क्लासेस जास्त करून मोस्टली नसतात जे आपल्याला एवढं पर्सनली सगळ्या गोष्टी येऊन शिकवता हे करता. सो प्लीज तुम्ही पण जॉईन करा, लाईक माझ्यासारखे पण प्रोजेक्ट बनवा भविष्यात. थँक्यू सो मच.